आहे, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही असं क्षीरसागर म्हणतात. हे बघा, एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं नसेल, एखाद्या प्रश्नाचं, तर ब्लॅकमेलर अमुक तमुक आजपर्यंत त्यांच्यावर अशा प्रकारचा एखादी व्हिडिओ म्हणा, अशा प्रकारची तक्रार म्हणा, अशा प्रकारच्या पोलीसमध्ये कंप्लेंट म्हणा एक जरी झाली असेल तर आम्ही त्यांच्या आरोपाला मान्यता देतो. कायमपणे तुमचे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत, कायमपणे तुमची कर्तृत्व बाहेर आलेली आहेत, तर त्यांना मुख्य प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. या व्हिडिओत घडले की नाही घडले त्यांनी अख्खा प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. माझं लिगल टीम काम करते, माझी लिगल टीम बोलते, मी लिगलमध्ये धरणार आहे, एवढंच त्यांनी बोललेलं आहे. आणि उगाचच ठीक आहे आम्ही ब्लॅकमेलर आहोत, या व्हिडिओचं काय झालं सांगा ना. आम्ही ब्लॅकमेलर आहोत, चला मान्य करू आम्ही, पण या व्हिडिओचं काय झालं सांगा ना, ते सांगत नाही. शासकीय व्हिडिओ नाही आहे आणि ज्यांनी हा व्हिडिओ केला आहे ते माझ्याकडे येऊन माफीनामा दिला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे नेमकं कोण आहे? बघा, आम्ही नेमकी मागणी काय केली, आम्ही नेमकी मागणी काय केली आहे ऐका ना. उत्तर देण्याआधी तुम्ही मुळात या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली काय, नेमकं काय आहे? हो हो आहे. मी चौकशीला सामोरं जाणार होतो. ऐका, मी तुम्हाला सांगतो, आम्ही काल व्हिडिओ प्रसिद्ध केला. प्रसिद्ध करताना रवी इंगोलेंचं स्टेटमेंट काय की हे आमच्याकडं हा आलेला आहे, याची चौकशी व्हावी. चौकशी करताना तो खाजगी जर व्यवहार असेल तर तो त्यांनी सिद्ध करावा ना, हा त्यांची जबाबदारी आहे ना. त्यांनी म्हणलेलं आहे की मला त्यांनी लेखी दिलेलं आहे, लेखी वगैरे काही दिलेलं नाही. त्याला मुंबईमधनं काल त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माणसाला. तो आता मुंबईमध्ये नाही आहे, तो अज्ञात ठिकाणी आहे आणि त्याला प्रेशर करतायत की तू जर हे लिहून नाही दिलंस की हा मी दिलेलं नाही का काही बोगस आहे तर तुला मी उलटं सुलटं करीन म्हणून यांचे गुंड तिकडं निघालेले आहेत. पण तोही तयारीचा माणूस आहे, तो यांना वकणार नाही, तो त्यांना वाकणार नाही, तो याचा पाठपुरावा करून शेवटपर्यंत करणार. आणि वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला सांगतो अजून एक पार्ट त्यातला, त्यांचे जे 2 नावं आहेत ना देत आहेत की 1% दिला राहुल, त्यांना बँक थ्रू एंट्री दिली आहे, ऑफिशियल बँक थ्रू एंट्री दिलेली आहे आणि त्याची देखील आमच्याकडे माहिती आहे. कुठल्या बँकेतनं कुठल्या तारखेला किती अमाऊंट गेली त्याचं लेखी स्टेटमेंट आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की आमची पण चौकशी करा. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.